Hello, my dear students, friends, and all viewers. I welcome all of you in my YouTube channel of English Grammar and Composition. Friends, in the last part, we have learned about prepositions of time. Today, we are going to learn about the preposition of place or location. Preposition of place. It is used to refer to place where someone or something is located or placed. It expresses the relationship of noun or pronoun with location or place. स्थलवाचक किंवा स्थितीदर्शक शब्दयोगी अव्यय. एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही ज्या ठिकाणी आहे त्या जागेचा किंवा स्थितीचा उल्लेख करण्यासाठी स्थलवाचक शब्दयोगी अव्यय वापरतात. नाम किंवा सर्वनामाचा त्या स्थलाशी किंवा स्थितीशी असलेला संबंध या स्थलवाचक शब्दयोगी अव्ययाने व्यक्त केला जातो. There are so many prepositions of place in English. We are going to study important prepositions of place in this lesson one by one in detail. इंग्रजीमध्ये स्थल किंवा स्थितीदर्शक शब्दयोगी अव्यय ही खूप आहेत. आपण या महत्त्वाच्या स्थलदर्शक अव्ययाचा अभ्यास एका पाठोपाठ एक सखोलपणे या पाठामध्ये करणार आहोत. ऑन. इट इज यूज्ड टू रेफर अ पोझिशन ऑफ पर्सन ऑर थिंग विच इज प्लेस ऑन द सरफेस ऑफ अदर ऑब्जेक्ट्स. द सरफेस कॅन बी वर्टिकल और हॉरिझॉन्टल लाईक टेबल और वॉल. ऑन म्हणजे वर, कोणत्याही जागेचा किंवा वस्तूच्या पृष्ठभागाला चिटकून असलेल्या वस्तू किंवा व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी करतात. पृष्ठभाग हा उभा किंवा आडवा असू शकतो, उदाहरणार्थ टेबल किंवा भिंत. फॉर एक्झाम्पल्स, माय मोबाईल इज ऑन द टेबल. सेकंड, यू कॅन सी अ फोटो ऑन द वॉल. थर्ड, ही लिव्ज ऑन द फर्स्ट फ्लोअर ऑफ दिस बिल्डिंग. वरील पहिल्या उदाहरणामध्ये मोबाईल हा टेबलावर म्हणजे टेबलाच्या पृष्ठभागाला चिटकून ठेवलेला आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये फोटो हा भिंतीच्या उभ्या पृष्ठभागाला चिटकून लावलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि शेवटच्या उदाहरणामध्ये तो इमारतीच्या पहिल्या मजल्यावर म्हणजेच पहिल्या मजल्याच्या पृष्ठभागावर राहतो. ऑन. इट इज यूज फॉर फ्लॅट सरफेस ऑफ स्ट्रीट्स, रोड्स, रिव्हर्स, लेक्स अँड ओशन. ऑनचा उपयोग हा निश्चित पथ, रस्ता, नदी, सरोवर, समुद्र, महासागर यांच्या पृष्ठभागाचा उल्लेख करण्यासाठीही करतात. फॉर एक्झाम्पल्स, द सुपर मार्केट इज ऑन द कॉर्नर ऑफ MG रोड. सेकंड, आय मेट हिम ऑन वाडा मनोर रोड. थर्ड, द बॉल वॉज फ्लोटिंग ऑन द वॉटर. On is also used for bicycle and public transports like buses, trains, planes, ships, etc. ऑनचा उपयोग हा दुचाकी आणि सार्वजनिक वाहने, उदाहरणार्थ बस, ट्रेन, विमान, जहाज इत्यादीसाठीही केला जातो. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, श्याम केम हिअर ऑन द बस. सेकंड, आय गो टू स्कूल ऑन मोटरसायकल. Third, she travels on the ship. Fourth, on is also used before means of communications like internet, phone, mobile, WhatsApp, Facebook, social media, etc. ऑनचा उपयोग हा संपर्काची साधने म्हणजेच इंटरनेट, फोन, मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडिया इत्यादी पूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, Raju is searching information on internet. Second, she is talking on phone. Third, they share messages on social media. Fourth, Geeta is always active on Facebook. Now let us see another prepositions and its uses. In. It is used to refer someone or something is within inside the edges or borders of enclosed spaces. In म्हणजे मध्ये. याचा उपयोग
कडा कोपरे किंवा सीमा असलेल्या बंदिस्त जागा किंवा वस्तूच्या आतमध्ये असलेल्या व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थाचा उल्लेख करण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, द पेन इज इन माय पॉकेट. सेकंड, द TV इज इन द हॉल. थर्ड, देर इज वॉटर इन द बॉटल. is also used to refer room, buildings. इनचा उपयोग व्यक्ती व वस्तूने व्यापलेली खोली, इमारत किंवा जागा यापूर्वी केला जातो. फॉर एक्झाम्पल्स, यू कॅन सिट इन द वेटिंग रूम. सेकंड, वी हॅव अ पिकनिक इन द पार्क. थर्ड, in is also used before the biggest places like city, state, country, the world, etc. इनचा उपयोग हा मोठ्या ठिकाणापूर्वी म्हणजेच शहर, राज्य, देश, जग इत्यादी पूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, आय लिव्ह इन मुंबई. सेकंड, आय लिव्ह इन महाराष्ट्र. थर्ड, आय लिव्ह इन इंडिया. फोर्थ, we live in the world. In is also used for a person who is surrounded by a group of people. इनचा उपयोग हा एखादी समिती, संघ किंवा लोकसमूहातील व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, ही वर्क्स इन द फायनान्स टीम. सेकंड, राजू इज सिलेक्टेड इन नॅशनल टीम ऑफ कबड्डी. नाउ लेट अस सी अनदर preposition, at. At is used to refer a particular point of place or location. Atचा उपयोग हा निश्चित जागा किंवा स्थान दाखवण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, द कार इज स्टॉप ॲट द ट्रॉफिक सिग्नल. सेकंड, राजू इज स्टँडिंग ॲट द बस स्टॉप. थर्ड, ही स्टूड ॲट द एंड ऑफ क्यू. At is also used to refer public places or shop. Atचा उपयोग सार्वजनिक ठिकाणे किंवा दुकाने यांचा उल्लेख करण्यासाठीही करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, राहुल स्टडीड ॲट SP कॉलेज. सेकंड, लेट्स मीट ॲट द ST स्टँड. थर्ड, गीता स्टॉप ॲट द सुपर मार्केट. At is also used to refer an exact address. ॲटचा उपयोग हा अचूक पत्ता देण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, अजय लिव्ज ॲट हाऊस नंबर 11 साई कृपा वाडा. सेकंड, दे हॅव कॉफी ॲट मुरली मनोहर हॉटेल. फोर्थ, लेट अस सी अनदर प्रिपोजिशन, ओव्हर. It is used to refer an object or thing which is vertically upward in height. There may be or may be not contact and movement in these objects or things. वर म्हणजे वर याचा उपयोग उभ्या रेषेत उंच असलेल्या वस्तूचा उल्लेख करण्यासाठी करतात. या वस्तूंचा एकमेकाशी स्पर्श व हालचाल होऊ शकतो किंवा त्यांची हालचाल होतही नाही. फॉर एक्झाम्पल्स, first, the fan was just over my head. Second, the coconut fell over his head. Third, the roof is over the head. Fourth, the bridge is over the river. Fifth, they put blanket over the boy. Sixth, the birds flew over the lake. Fifth, above. It is used to refer an object or thing which is horizontally upward in level of other. There is no contact between these two objects. It is also implies one location and no movement in them. अबावचा उपयोग अतिशय उंचावर असलेल्या वस्तूचा उल्लेख करण्यासाठी करतात. या वस्तू एकमेकांना स्पर्श करत नाहीत व त्यांच्यामध्ये हालचालही होताना दिसत नाही. फॉर एक्झाम्पल, द स्काय इज अबाव द अर्थ.
सेकंड, देर इज अ स्वीट शॉप अबाव धिस फ्लोअर. अंडर, it is used to refer vertically downward position of an object or thing than something else. It is used when one object is covered by another. It is usually three-dimensional objects. अंडरचा उपयोग एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही दुसऱ्या वस्तूच्या खाली आहे याचा उल्लेख करण्यासाठी करतात. यामध्ये त्रिमितीय वस्तूने ती व्यक्ती किंवा वस्तू झाकलेली असते. फॉर एक्झाम्पल्स, द कॅट इज अंडर द टेबल. सेकंड, दे सॅट अंडर द ट्री. थर्ड, यू हॅव अ टी शर्ट अंडर माय जॅकेट. फोर्थ, द रिवर इज अंडर द ब्रिज. 7. Below. It is used when one object is in a lower position than other object. It is usually plane and one-dimensional surface. Below म्हणजे खाली. याचा उपयोग जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूपेक्षा खालच्या स्थितीवर असते तेव्हा करतात. सामान्यपणे त्या वस्तू एकाच सपाट पटलावर असतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, the red photo is below the black one. Second, the earth is below the sky. Third, your name is below his name in the list. Fourth, teachers are below the headmaster. Fifth, fishes are below water. 8. Between. It refers to an object or person which is in the middle of two other objects. Between म्हणजे दोघांच्या मध्ये. याचा उल्लेख दोन व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या मध्ये असणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तूसाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, सन इज बिटवीन फादर अँड मदर. सेकंड, बी इज बिटवीन ए अँड सी. थर्ड, Rahul sat between Adesh and Videsh. 9. Among. It is used to refer an object or person which is in the middle of many objects, person or things. Among म्हणजे सर्वांच्या मध्ये. याचा उपयोग मध्यभागी असणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, विजय इज स्टँडिंग अमंग the friends. Second, the thief hid among the bushes. Third, choose any one among all colors. 10. In front of. It is used when an object or person is just ahead of other object or persons. In front of म्हणजे पुढच्या बाजूस. याचा उपयोग एक वस्तू किंवा व्यक्ती ही दुसऱ्या वस्तू किंवा व्यक्तीच्या पुढील बाजूस आहे हे सांगण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, द लॉन इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. सेकंड, द फाउंटन इज इन फ्रंट ऑफ द बिल्डिंग. थर्ड, द कार वॉज पार्क इन फ्रंट ऑफ ॲन ओल्ड बिल्डिंग. 11. बिहाइंड. इट मीन्स बॅकसाइड. It is used when an object or a person is at the back side of other person or a thing. Behind म्हणजे च्या पाठीमागे. याचा उपयोग जेव्हा एखादी वस्तू किंवा व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या पाठीमागे आहे हे सांगण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, द मॅन इज बिहाइंड द ट्रीज. सेकंड, माय फ्रेंड्स सीट बिहाइंड मी in the class. Third, the dog is behind the table. 12. Beside. It means next to or at the side of. It is used when a person or a thing is next to or at the side of other person or a thing. Beside म्हणजे पुढे किंवा बाजूला. याचा उपयोग जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही इतर व्यक्ती किंवा वस्तूच्या पुढे, शेजारी किंवा बाजूला आहे हे सांगण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, माय फ्रेंड्स आर बिसाइड मी. सेकंड,
The boy sat beside his mother. Third, Bhaskar is standing beside God Ganesha. 13. Near. It means close to. It is used to refer a person or a thing which is not a far away in distance with other person or a thing. It has no specific location. It could be at any side of the person or objects. Near म्हणजे जवळ. याचा उपयोग एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही दुसऱ्या व्यक्ती किंवा वस्तूपासून फार अंतरावर नाही असा उल्लेख करण्यासाठी करतात. यात निश्चित ठिकाण नसते. ती वस्तू कोणत्याही बाजूला असू शकते. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, ही सॅट इन द चेअर नियर अ डोअर. सेकंड, द मॅन इज नियर द पोस्ट ऑफिस. थर्ड, देर इज अ रोड near the house. Friends, in this way we have learned preposition of place one by one in detail. If you have any doubt regarding this topic, you can ask in the comment box. If you like my video, please subscribe my channel and click on the bell icon to receive the notification of my next video. We are going to learn preposition of movement or direction in the next video. Till then, goodbye. Thank you so much for watching this video.